एका राजाची राणी मेली, साध्या माणसाची बी नाही महाराज, राजाची राणी मेली. आणि मेल्याच्या नंतर आता बायको मेल्याच्या नंतर कोणाला दुःख होणार नाही महाराज. एखादा साहजिक आहे आपल्या म्हणजे विरक्त जो आहे की तो समजून घेऊ शकतो. पण बायको गेल्याच्या नंतर तर राजाला दुःख व्हायला लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्याच्या नंतर तर चांगल्या चांगल्याला दुःख होईल महाराज. आधीच तर मिळाय ना, आणि एकूण तिकून मिळीन ती बी जर गेली तर मग तर मोठी भानगड आहे. गेल्याच्या नंतर तो राजा रडायला लागला, एवढ्या मोठ्याने रडायला लागला. पण झालं एक महाराज त्याच्या जवळ आले. महाराजांनी पाहिलं की अरे या राज्याचा राजा आहे आणि साध्या पत्नीच्या वियोगाने रडतोय. म्हणून त्या महात्म्याला वाटलं याला काहीतरी दोन गोष्टी युक्तीच्या ज्ञानाच्या सांगाव्या. म्हणून तो जवळ आला आणि सांगितलं, बाबा राजा कशासाठी रडतो? म्हणे पत्नी मेली. अरे पत्नी मेली पण तू राहणार आहे का? म्हणे नाही, मी पण राहणार नाही, कधी ना कधी तरी जाणार आहे महाराज. जो जन्माला आला महाराज म्हणतात तो सुद्धा जाणार आहे. फक्त काय आहे, थोडे नंबर लागलेले आहेत महाराज. सगळे असे लाईन मध्ये उभे आहेत, फक्त कोणाची चिठ्ठी कधी निघन हे सांगता येत नाही. महाराज म्हणतात ना, कोई आज गया कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा, जिस घर से निकल गया पंछी, जिस घर से निकल गया पंछी, घर में फिर नहीं आना है वो, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. वाह वाह, काय सांगतात महाराज. कोई आज गया कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा, जिस घर से निकल गया पंछी, जिस घर से निकल गया पंछी, उस घर में फिर नहीं आना है वो, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. नंबर लागलेला आहे महाराज, नंबर. हो, आणि त्या लाईन मध्ये आपण सुद्धा उभे, बसलेले उभे ते पण उभेत. हो, असंच एका कीर्तनात मी सांगत होतो, अरे इथं बसलेले सगळे मरणार. अशी माग बसलेली एक म्हातारी मोठ्या मोठ्याने हसायला लागली. दादा म्हणलं काय झालं आजी? ती म्हणे महाराज मी इथली नाहीच. म्हणलं जमिनीवर तर राहते ना. हो, ज्या माणसाचा पाय जमिनीवर आहे तो मरणारच आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला बाबा त्या राजाची पत्नी मेली आणि महात्म्याने सांगायला सुरू केलं, बाबा अरे आज ने उद्या जाणार आहे, पाण्याचा बुडबुड आहे, ढगाची सावली आहे, एक ना एक दिवस जाणार आहे बाबा. रडून वियोग करू नको, पश्चाताप करू घेऊ नको, थोडं समजून घे, शांत राहा. आणि महाराज काय महात्म्याच्या वाणीमध्ये पावर असते. त्याने जो शब्द बोलला त्या शब्दाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणावर पडत असतो. त्या राजाने ऐकलं आणि राजा शांत बसला. पण दुसऱ्या दिवशी असं घडलं, काही एका 10-15 दिवसाच्या नंतर तोच राजा की ज्याची पत्नी मेली होती तो जंगलामध्ये फिरायला गेला घोड्यावर. आणि त्याने असं पाहिलं की ज्या महात्म्याने मला समजून सांगितलंय तो महात्मा माझ्याही पेक्षा मोठ्या मोठ्याने रडतोय. कोण रडतोय? ज्यांनी समजून सांगितलं तो महाराज. हो, जो कीर्तन करून गेलता तो महाराज मोठ्या मोठ्याने रडतो. मग राजाने विचारलं, महाराज अहो माझी पत्नी मेली त्यावेळेस तुम्ही मला समजून सांगितलं, मी शांत बसलो, पण आज तुम्ही कशामुळे रडताय? तुमच्या रडण्याचं कारण सांगा. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, राजा माझी आहे ना ही खापराची हंडी फुटली म्हणे. खापर असं अर्ध गाडगं होतं कापलेलं म्हणे, ती हंडी फुटली म्हणे. राजाने डोक्यालाच हात लावला. म्हणे महाराज अहो माझी विश्वसुंदरी सारखी असलेली पत्नी, माझी आवडती राणी, चालती बोलती, मला जीव लावणारी, माझ्यावर जीवापार प्रेम करणारी माझी धर्मपत्नी गेली तर तुम्ही मला रडू दिलं नाही. आणि तुमचं मर्क खापर, निर्जीव असणारं खापर फुटलं तर तुम्ही रडताय. याचं कारण काय? महाराजांनी सांगितलं त्याचं कारण तुला सांगतो, ऐक म्हणे. काय कारण आहे? अरे बाबा तू रडत होता ती तुझी पत्नी होती आणि मी रडतोय तर ती माझ्या खापरामुळे रडतोय. त्याचं उत्तर दिलं की सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की रडण्याचं कारण आहे फक्त ममत्व. हो, हे ममत्व जर सोडून दिलं तर आपल्याला रडायची वेळ येणार नाही. विठाला विठाला सगळे हुशार आहेत, ऐकणारे. गर्दीपेक्षा 4च लोक आहेत पण दर्दी आहेत महाराज. हो, लय गर्दी असून फायदा नाही.
आपल्याला वेळ सुद्धा थोडा उरलेला आहे, एक 15-20 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा आटपणार आहे. फक्त थोडं काळजीपूर्वक आहे का की महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत देणं घेणं चालू आहे तोपर्यंत आपला सुखाचा व्यवहार चालू आहे, आणि एकदा देणं घेणं पण झालं की मग कोणी आपल्याला विचारायला तयार नाही. अर्थात जोपर्यंत आपण सशक्त आहोत तोपर्यंत दुनिया सशक्त आहे, आणि एकदा आपल्या हातातलं बळ गेलं की आपल्याला कोणी विचारायला तयार नाही. महाराज सांगतात ना, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथ कोई नहीं रे, कोई नहीं रे, कोई नहीं रे, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई. शास्त्राने पैशाला 3 नावं दिलेले. काय? परशु, परशा आणि परशुराम, अशी 3 नावं दिलेली. जसा माणसाचा कौल आहे पैशाचा त्याप्रमाणे त्याला किंमत दिली जाते. म्हणून हे जग आपल्यावर प्रेम करतं, तर शास्त्राने सांगितलं ते किती प्रमाणे करतं? 4 पद्धतीने करतं महाराज. 4 पद्धतीने. कोणत्या 4 पद्धती आहेत त्या? पहिली आहे सापेक्ष समर्याद, दुसरी आहे निरपेक्ष समर्याद, तिसरी आहे निरपेक्ष अमर्याद, आणि चौथी आहे निरपेक्ष समर्याद. विठाला सोपे भाषेत सांगतो, सापेक्ष समर्याद लोक आपल्यावर प्रेम करतात, म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून करतात आणि मर्यादित करतात महाराज. उदाहरणार्थ आपल्या गावातील सावकार आहे, समजा सावकार. आता सावकारकी राहिली नाही, सगळे सावकार झालेले आहेत. सगळे सावकार आहेत. पहिल्याने एक सावकार गावात असायचा, आणि त्याच्याकडून जर एखाद्याने पैसे मागितले तर तो उसने द्यायचा का फुकट द्यायचा? कसं द्यायचा? होय, कसं आहे? सोडायचं तुम्हाला लवकर? टक्केवारीने द्यायचा, टक्केवारीने, हे का नाही? म्हणजे अपेक्षा ठेवून द्यायचा, आणि एक 6 महिन्यापुरती किंवा 12 महिन्यापुरती द्यायचा. त्याला म्हणतात सापेक्ष समर्याद. दुसरं प्रेम करतात लोक निरपेक्ष समर्याद. प्रेम करत असताना आपल्यावर काही नाही, ते अपेक्षा ठेवत नाहीत. हो, पण प्रेम मात्र थोड्या वेळापुरतं करतात. कोण करतं असं? एक उदाहरण आहे पहा, पूर्वीपासून आहे, पण मला वाटतं त्या उदाहरणामध्ये त्या माकडीनीच्या जागेवर एखादी स्त्री किंवा एखादी बाई पाहिजे होती. हो, प्राणी एवढं निर्दयी वागू शकत नाही तात्या. उदाहरण सगळ्याला माहिती आहे. एक माकडीन हौदात पडली, हौदात पडल्याच्या नंतर तो हौद रिकामा होता, पण 10-5 मिनिटांनी असं झालं कोणीतरी त्याच्यात पाणी भरायला लागलं. ती माकडी नुकतीच प्रसवलेली होती, तिने नुकताच पिलाला जन्म दिलेला होता. त्या पाण्याकडे पाहिलं आणि आपल्या पिलाकडे पाहिलं की बाबा आता जर पाणी वाढत गेलं तर मी तर मरलच, पण माझ्या बरोबर माझ्या काळजाचा तुकडा सुद्धा मरल. म्हणून ती घाबरली महाराज. तिनं आपल्या पिलाला कमरेवर उचलून घेतलं, पण पाणी थांबलं नाही, पाणी तिच्या कमरेला लागलं. तिनं आपलं पिल्लू खांद्यावर घेतलं. सज्जनांनो, पाणी खांद्याला लागलं. तिनं पिल्लू डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन टाचा वर करूनही ज्यावेळेस तिच्या नाकाच्या वर पाणी चाललं त्यावेळेस माकडीने काय केलं? डोक्यावरचं पिल्लू पायाखाली दाबलं आणि आपला प्राण वाचवायला लागली. पण मला वाटतं तिथं माकडी नसायला पाहिजे होती. कुठलाच प्राणी तसा करणार नाही महाराज, कुठलाच प्राणी तसा करणार नाही. हो, महाराज सांगतात ना,
ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हो तसं करू शकत नाही, पण मला ते प्रेम सांगायचं की व्यवहारातलं प्रेम असं आहे, जोपर्यंत आपल्या जीवावर बेतत नाही तोपर्यंत आपण समोरच्यावर दया करतो, प्रेम करतो, पण आपल्यावर बेतलं की आपण समोरच्याची खैर करत नाही. विठ्ठल विठ्ठल तीन नंबरचा वर्ग आहे आपल्यावर प्रेम करणारा, सापेक्ष अमर्याद, म्हणजे अपेक्षा ठेवतो प्रेम करताना, पण प्रेम मात्र अमर्यादित करतो. असा कोण आहे? थोडी अपेक्षा आहे प्रेम करताना, पण प्रेम मात्र अमर्यादित करतो. असा कोण आहे? येतं ध्यानात? तुम्ही म्हणता मग आम्हाला ध्यानात आणा सांगतो, तुला कशाला उभं केलं इथं? सांगतो तुम्हाला. जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक, आदिमाया आदिशक्ती रुक्मिणी माता, प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश परमात्मा. एक प्रमाणे तुम्हाला आठवत आहे का? घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. घेत असताना थोडं घेतो महाराज. माझ्या द्रौपदी आहेत ऐकून काय घेतलं? किती पोळ्या घेतल्या, किती चपात्या, तुळशीचं पान घेतलं, पण अन्न किती दिलं? कितीतरी खंड्या अन्न दिलं महाराज, कितीतरी खंड्या. घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. हो तो माझा भगवान परमात्मा. असा तिसरा वर्ग आहे. आणि जगामध्ये चौथा वर्ग असा आहे माय बापा हो, की तो प्रेम करत असताना तुमच्यावर अपेक्षा ठेवत नाही आणि प्रेम मात्र अमर्यादित करतो. असे चार वर्ग आहेत, हे ध्यानात ठेवा. चार वर्ग, चार, फक्त चारच व्यक्ती आहेत. पहिली आई वडील, दुसरे संत, हो, तिसरे गुरु, आणि चौथा आहे देव. विठ्ठल 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 हो बर का. पहिला वर्ग आहे आई वडिलाचा. आई वडील मुलावर प्रेम करत असताना अपेक्षा कशाच्या ठेवतात? आपण सगळेच लेकर आहेत, सगळेच आई वडील. इथं बसणारा एखादा आहे का ब्रह्मचारी? नाही, ब्रह्मचारी जर असला बसलेला तर मग कीर्तन त्यालाच करावं लावतो. मग बोला ना तुम्ही. सगळेच आई वडील आहेत आणि सगळेच लेकर सुद्धा आहेत महाराज. हा ऐका, आई वडील आपल्या मुलावर प्रेम करत असताना कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कष्ट करून जी इस्टेट कमवली ना महाराज, उभ्या आयुष्यामध्ये जेवढी इस्टेट कमवली, एका दिवसात बाप पोराच्या नावावर 7-12 करून देतो. एका दिवसात किती घेतो महाराज? एकरी बापाकडून किती घेतो? मुलाकडून काहीच घेत नाही, काही घेत नाही. मोफत देतो, मोफत. असा उदार कोणी सापडणार नाही महाराज जगाच्या पाठीवर, कोणीच नाही. आपल्याला जर शेजारच्याने रुपये उसना द्याला तर सकाळी चहा घ्यायच्या आधी आपल्या आधी दात घाशीतच हजर होतो माणूस. 1 रुपया घेतला होता, पण बाप येतो, बाप. जगाच्या पाठीवर बापासारखा उदार कोणी नाही महाराज. ते एक बाबा महाराज, ते एक गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, थोडं गीत आहे सुंदर. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावा, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, बटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. वा वा. मला तरी वाटतं महाराज, तरुणपणामध्ये ज्याला बाप कळाला त्याच्या इतका भाग्यवान तरुण कोणी नाही महाराज. फक्त तरुणपणामध्ये बाप कळावा माणसाला. तरुणपणामध्ये बाप कळाला की त्याचा परमार्थ शिगीला गेला महाराज. विठ्ठल निस्वार्थ प्रेम करणारे आई वडिलांनंतर या जगात कोणी नाही बरं का. मी नेहमी एक वाक्य कीर्तनात सांगत असतो, ते लक्षात ठेवा, की सूर्याची आणि बापाची गरमी सहन करायला माणसाने शिकलं पाहिजे. काय? सूर्याची आणि बापाची गरमी सहन करायला शिकलं पाहिजे. का? सूर्य मावळला तर या जगामध्ये अंधकार होतो, आणि बाप नावाचा जर सूर्य मावळला ना महाराज, या त्रिभुवनामध्ये अंधकार होतो, त्रिभुवनामध्ये. म्हणून निस्वार्थ प्रेम करणारे आई वडील आहेत आणि दुसरे निस्वार्थ करणारे संत आहेत महाराज, संत आहेत. ते आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. माझ्या ज्ञानोबरायांनी मधुकरी मागितली, लोकांनी झोळीमध्ये पीठ टाकण्याच्या ऐवजी माती टाकली.
भाजी टाकण्याच्या ऐवजी दगड मारले. पण ज्या वेळेस निवृत्तीदादाने सांगितलं माऊली काहीतरी मागा, त्यावेळेस जर माऊलींनी मागितलं असतं ना की मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते पटापटा मरो, तर एक बी शिल्लक राहिलं नसतं महाराज. पण नाही, माऊलींनी तसं नाही मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान. हे जे खळ आहेत ना, मूर्ख आहेत ना, ते मरो नाही, त्यांची व्यंकटी सांडो. म्हणजे त्यांच्यातला खळपणा जाओ, तया सत्कर्मी रती वाढो, असं त्या संतांचं अंतकरण आहे. आणि त्यांना आपल्याविषयी दया आहे महाराज, दया आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून